हॅलो माय यूट्यूब फॅमिली, वेलकम बॅक टू लर्न इंग्लिश विथ पूजा. नमस्कार मित्रांनो, माझ्या लर्न इंग्लिश विथ पूजा या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. दिस इज डे 23 ऑफ आवर इंग्लिश स्पीकिंग प्रॅक्टिस सिरीज. हा आपल्या इंग्रजी बोलण्याच्या सरावाचा डे 23 आहे. इन दिस सिरीज वी आर इम्प्रूव्हिंग आवर इंग्लिश स्टेप बाय स्टेप थ्रू सिम्पल कन्व्हर्सेशन्स. या सिरीजमध्ये आपण सोप्या संभाषणांद्वारे हळूहळू इंग्रजी सुधारत आहोत. टुडे वी विल लर्न हाऊ टू टॉक अबाउट युअर फेवरेट प्लेस इन इंग्लिश. आज आपण आपल्या आवडत्या ठिकाणाबद्दल इंग्रजीमध्ये कसं बोलायचं ते शिकणार आहोत. बिफोर वी बिगिन टुडेज लेसन, रिमेंबर धिस. आजचा धडा सुरू करण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा. टॉकिंग अबाउट प्लेसेस इज अ व्हेरी कॉमन टॉपिक इन कन्व्हर्सेशन्स. ठिकाणाबद्दल बोलणं हा संभाषणाचा खूप सामान्य विषय आहे. पीपल ऑफन आस्क क्वेश्चन्स लाईक. लोक सहसा असे प्रश्न विचारतात. विच प्लेस डू यू लाईक द मोस्ट? वेअर डू यू एन्जॉय स्पेंडिंग टाईम? म्हणून आज आपण अशा प्रकारची वाक्य शिकणार आहोत. नाव लेट्स लर्न सम युजफुल सेंटेन्स. आता आपण आवडत्या ठिकाणाबद्दल बोलण्यासाठी काही वाक्य शिकूया. प्लीज रिपीट आफ्टर मी. माझ्या मागे बोला. सेंटेन्स फर्स्ट. देअर इज अ प्लेस दॅट आय रिअली एन्जॉय व्हिजिटिंग. एक ठिकाण आहे जिथे मला खूप जायला आवडतं. फॉर एक्झाम्पल, देअर इज अ प्लेस दॅट आय रिअली एन्जॉय व्हिजिटिंग ऑन वीकेंड्स. सेंटेन्स 2. इट हॅज अ व्हेरी पीसफुल ॲटमॉस्फिअर. त्या ठिकाणचं वातावरण खूप शांत आहे. फॉर एक्झाम्पल, इट हॅज अ व्हेरी पीसफुल ॲटमॉस्फिअर अँड ब्युटिफुल सराउंडिंग्स. सेंटेन्स 3. आय फील काम व्हेनेवर आय गो देअर. मी तिथे गेल्यावर मला खूप शांत वाटतं. फॉर एक्झाम्पल, आय फील काम व्हेनेवर आय स्पेंड टाईम देअर. सेंटेन्स 4. द सीनरी देअर इज ॲब्सोल्युटली ब्युटिफुल. तिथलं दृश्य खूप सुंदर आहे. फॉर एक्झाम्पल, द सीनरी देअर इज ॲब्सोल्युटली ब्युटिफुल इन द इव्हिनिंग. सेंटेन्स 5. इट इज अ परफेक्ट प्लेस टू रिलॅक्स. ते आराम करण्यासाठी योग्य ठिकाण आहे. फॉर एक्झाम्पल, इट इज अ परफेक्ट प्लेस टू रिलॅक्स आफ्टर अ बिझी डे. सेंटेन्स 6. आय एन्जॉय स्पेंडिंग क्वाइट मुमेंट्स देअर. मला तिथे शांत क्षण घालवायला आवडतं. फॉर एक्झाम्पल, आय एन्जॉय स्पेंडिंग क्वाइट मुमेंट्स देअर विथ माय थॉट्स. सेंटेन्स 7. मेनी पीपल व्हिजिट दिस प्लेस फॉर पीस अँड फ्रेश एअर. अनेक लोक शांतता आणि ताजी हवा मिळवण्यासाठी तिथे येतात. फॉर एक्झाम्पल, मेनी पीपल व्हिजिट दिस प्लेस ड्युरिंग द इव्हिनिंग. सेंटेन्स 8. दिस प्लेस ऑलवेज मेक्स मी फील रिफ्रेश्ड. हे ठिकाण मला नेहमी ताजेतवाने वाटायला लावतं. फॉर एक्झाम्पल, आफ्टर व्हिजिटिंग दिस प्लेस आय फील रिफ्रेश्ड अँड हॅपी. नाव लेट्स सी अ सिम्पल कन्व्हर्सेशन. आता आपण एक साधा संवाद पाहूया. डू यू हॅव अ फेवरेट प्लेस? तुमचं एखादं आवडतं ठिकाण आहे का? येस, दिस इज अ पार्क नियर माय हाऊस. हो, माझ्या घराजवळ एक उद्यान आहे. व्हाय डू यू लाईक इट? तुम्हाला ते का आवडतं? बिकॉज इट हॅज अ पीसफुल ॲटमॉस्फिअर. कारण तिथलं वातावरण खूप शांत आहे. दॅट साऊंड्स लवली. ते खूप छान वाटते. नाव लेट्स प्रॅक्टिस स्पीकिंग टुगेदर. आता आपण एकत्र बोलण्याचा सराव करूया. रिपीट स्लोली अँड क्लिअरली. देअर इज अ प्लेस दॅट आय एन्जॉय व्हिजिटिंग. इट हॅज अ व्हेरी पीसफुल ॲटमॉस्फिअर. आय फील काम व्हेनेवर आय गो देअर. द सीनरी देअर इज ब्युटिफुल. इट इज अ परफेक्ट प्लेस टू रिलॅक्स. एक्सलेंट. नाव ट्राय दिस ॲक्टिव्हिटी. आता हा सराव करून बघा. थिंक अबाउट युअर फेवरेट प्लेस. तुमच्या आवडत्या ठिकाणाबद्दल विचार करा. नाव डिस्क्राईब इट इन 2 to 3 इंग्लिश सेंटेन्स. आता
त्या ठिकाणाबद्दल 2 ते 3 इंग्रजी वाक्य बोला. फॉर एक्झाम्पल, माय फेवरेट प्लेस इज अ पार्क नियर माय हाऊस. इट हॅज अ पीसफुल ॲटमॉस्फिअर. पॉज द व्हिडिओ अँड ट्राय स्पीकिंग. व्हिडिओ थांबवून बोलण्याचा प्रयत्न करा. रिमेंबर धिस. ही गोष्ट लक्षात ठेवा. इंग्लिश इम्प्रूव्ज व्हेन यू स्पीक रेग्युलरली. इंग्रजी नियमित बोलल्यावर सुधारतं. एव्हरी स्मॉल सेंटेन्स यू स्पीक बिल्ड्स कॉन्फिडन्स. तुम्ही बोललेलं प्रत्येक छोटं वाक्य तुमचा आत्मविश्वास वाढवतो. सो कीप प्रॅक्टिसिंग एव्हरी डे. इफ यू प्रॅक्टिस टुडे, कमेंट डे 23 डन. आजचा सराव केला असेल तर डे 23 डन अशी कमेंट करा. डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सी यू टुमारो विथ डे 24. उद्या आपण डे 24 मध्ये पुन्हा भेटूया. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.